रिअल इस्टेट हा मोस्टली मनी ओरिएंटेड बिझनेस आहे. असं कोणी नाही की दोन मित्र जसे मिळून आपण एक 2,000 रुपये टाकून एखादा बिझनेस स्टार्ट करू, तसा तर तो बिझनेस नाही आहे. व्हॉट वॉज दॅट वन मोटिवेशन ज्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आला, दॅट इज चार्टर्ड अकाउंटंट, आणि व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? कन्सिडरिंग इंडियामध्ये आपण पुण्याचं जर एक्झाम्पल घेतलं, 30 ते 40% सोसायटी रिडेव्हलपमध्ये जातात. त्या रिडेव्हलपमेंटमध्ये परत प्रोफेशनलचा खूप मोठा रोल येणार आहे. फक्त लोकांना वाटतं की बिल्डर्सला काय मटेरियल घ्यायचं आहे, लेबर्स पेमेंट करायचं आहे आणि बनवायचं आहे. तर कुठे जातात एक्झॅक्टली बिल्डर्सचे हे कस्टमर्सकडून आलेले पैसे? खूप इंटरेस्टिंग आहे हा, कारण का सिबिल इतका का इम्पॉर्टंट आहे आणि हाऊ टू इम्प्रूव्ह इट अँड मेक इट स्ट्रॉंग, म्हणजे कसं त्याला मजबूत करायचं की सिबिल बघूनच लोन भेटलं पाहिजे असं? तो जर सिबिल स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल ना, सगळ्यात छोटा शॉर्टकट सांगतो. एक जास्त नाही, 10,000 रुपयाची एफडी करा बँकेत. मी त्यासाठी हे घड्याळ बायकोच्या नावाने घेतलं होतं. 10,000 रुपयेचं घड्याळ आहे आणि त्याला मी EMI मध्ये कन्वर्ट करून घेतलं. का खूप लोकांचं म्हणणं असतं की बिल्डरची कमिटमेंट डेट एक असते आणि फ्लॅटची पोझिशन डेट एक असते. कुठलाही प्रोजेक्ट डिले होतो द्यायला, त्यामुळे किती अफेक्ट पडतो बिल्डर्सच्या प्रॉफिटेबिलिटीवरती, किती इंटरेस्ट पडतो, किती प्रॉफिटेबिलिटी कमी होऊन जाते डिलेजमुळं. म्हणजे एक साईड आहे की कस्टमर्स म्हणतात की बिल्डरनी प्रोजेक्ट डिले केला. 100%, कारण लॉस तर याच्यामध्ये आहेच. नमस्कार, हाय, दिस इज अभिषेक. वेलकम टू द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. आज माझ्यासोबत इब्राहिम सर आहेत. सो ते पास्ट 13 इयर्सपासून रिअल इस्टेटमध्ये कनेक्टेड आहे अँड ही इज डुईंग अ व्हेरी ग्रेट जॉब अँड ही इज अ CA फॉर दीज पास्ट इयर्स. सो वेलकम टू द शो सर. आणि CA आणि रिअल इस्टेटचं खूप मोठं नातं नेहमी राहिलं आहे आणि रिअल इस्टेट इज ऑल अबाउट मनी. म्हणजे विकत घेताना पण पैसाच आहे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये पैसा इन्व्हॉल्ड आहे आणि CA शिवाय हे काय करूच शकत नाही आपण त्याबद्दल. सो प्लीज सर एक इंट्रो द्या की कसं तुम्ही सुरू केलं अँड काय रिअल इस्टेट सेक्टरबद्दल आपण आता अजून जाणून घेऊच. सो बेसिकली 13 वर्षापूर्वी जेव्हा CA झालो, जनरल प्रॅक्टिस चालू केली ॲज युजल. पण गेले 5-7 वर्षापासून हे बघतो की रिअल इस्टेटचा बूम खूप छान होतं. नॉट ओनली इन पुणे बट ओव्हरऑल तुम्ही कुठेही जा. आणि एक छोटासा स्टडी सर मला असा वाटला की तुम्ही कुठल्याही कंट्रीची ग्रोथ बघाल, कुठल्याही कंट्री, आपण फॉर एक्झाम्पल दुबई फॉर दॅट पर्पज घेतला किंवा दुसऱ्या तिकडच्या एमिरेट्स आपण जर घेतलं, तर प्रत्येक वेळेला बिल्डिंग ही बनल्याशिवाय लोक वाढले की बिल्डिंग वाढतात, बिल्डिंग वाढल्या की बिल्डर आला आणि बिल्डर आला की आम्ही प्रोफेशनल आलो. आम्ही तिघांची त्रिकूट आमची जोडी आहे. एक आर्किटेक्ट आहे, एक इंजिनियर आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे. हे 3 प्रोफेशनल आधी येतात. म्हणून मी विचार केला की थोडं आपण ह्याच्यामध्ये थोडा डीप डाईव्ह स्टडी करू. 2017 जेव्हा रेरा आला तर त्याला मी डिटेल याच्यावरती स्टडी स्टार्ट केला आणि आम्ही त्याच्यामध्ये केसेसमध्ये काम करायला चालू केलं. हे करताना एक समजून आलं की रिअल इस्टेट हा मोस्टली मनी ओरिएंटेड बिझनेस आहे. त्यामुळे असं कोणी नाही की दोन मित्र जसे मिळून आपण एक 2,000 रुपये टाकून एखादा बिझनेस स्टार्ट करू, तसा तर तो बिझनेस नाही आहे. तर त्या केसमध्ये मग जितका फायनान्शियल डिसिप्लिन छान राहील तितका तो प्रोजेक्ट आणि तो प्रोजेक्टची प्रॉफिटेबिलिटी वाढेल. अदरवाईज तो प्रोजेक्ट संपायला किंवा आपण म्हणतो ना की लाखाचे 12,000 वेळेला वेळ नाही लागत. त्यामुळे आम्ही त्या हिशोबाने त्यांना गाईड करायला सुरुवात केली रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. सो एक नेहमीच माझा एक प्रश्न असतो प्रत्येक पॉडकास्टमध्ये अँड दॅट इज की सुरुवात कुठून झाली अँड व्हॉट वॉज दॅट वन मोटिवेशन ज्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आला, दॅट इज चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं स्वप्न कधी बघितलं आणि व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? सो ॲक्सिडेंटली मी चार्टर्ड अकाउंटंट झालो. घरी एज्युकेशन बॅकग्राऊंड काही नव्हतं. माझे वडील सुतारकाम करायचे आणि आई रस्त्यावरती सुके मासे विकत बसायचे. आणि 10वी झाल्यानंतर 2005 मी ITIचा फॉर्म भरला होता डिझेल मेकॅनिकचा. आणि तिथं फॉर्म भरताना आईला दिसलं की त्याच्यामध्ये संगणक दुरुस्ती म्हणजे कम्प्युटर रिपेअरीचा कोर्स आहे 12वी नंतर, आपण तो करू. आणि मग मी सायन्स जमत नाही, PCMBचे क्लासेस म्हणून आम्ही कॉमर्समध्ये आलो. आणि कॉमर्स 2007 झाल्यानंतर मी BCAचा ट्रेंड होता 2007 जर तुम्ही चेक कराल तर मी BCAचा फॉर्म भरला होता. आणि एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स करताना त्या सरांनी म्हटलं की तुझ्यात कॅलिबर चांगला आहे, तू CA बन. आणि एक इनोसन्स जेव्हा म्हणतो ना, मी आजची पण मला बघतो सर CA स्टडी करताना 100 गोष्टी गुगलवरती बघतील, हाफ CA सारख्या सिरीज बघतील, टेन्शन घेतील, घाबरतील. पण माझ्या केसमध्ये फॉर्च्युनेटली त्या नव्हत्या आणि स्मार्टफोन तर नव्हतेच. त्यामुळे मी त्या फ्लोमध्ये गेलो वाहत आणि वयाच्या 21व्या वर्षी सगळ्या एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये देऊन मी CA झालो. अरे वा. आणि त्या दिवशीपासून मग मी प्रॅक्टिसमध्ये आलो. त्याची एक छोटीशी स्टोरी अशी, मी 7वीत असल्यापासून काम करतो. एका बेकरीत काम केलं, गॅरेजमध्ये काम केलं, ॲडव्होकेटकडे काम केलं. आणि त्यावेळेला समजलं की मला ॲज अ वर्कर 500 रुपये सॅलरी 2002 मिळायची. पण मालकाचा रोजचा 10,000चा गल्ला त्या बेकरीचा असायचा. मला असं वाटायचं की नेहमी आपल्याला बिझनेसमध्येच जायचं आहे, कुणाकडे नोकरी करायची नाही. म्हणून मी प्रॅक्टिसमध्ये आलो, जॉबमध्ये नाही गेलो. आणि मग तिथून मला आता एक इच्छा आहे की रिअल इस्टेटमध्ये जेव्हा बघतो की खूप जास्त रोजगार जनरेशन होतं, एम्प्लॉयमेंट जनरेशन अगर तुम्ही बघाल
तर त्या प्रोजेक्टच्या सिक्युरिटीच्या गेटवरच्या सिक्युरिटीपासून ते CEO पर्यंत हजारो लोक एका प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व असतात. डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा चहावाला असेल किंवा बाजूला ते जे वर्कर लोकांसाठी जे झोपडे असतात ते बांधणारे लोक असतील. म्हणजे आपण जर त्या सगळ्यांना कन्सिडर केलं तर त्या सेक्टरला कुठेतरी एक आपण मॅन चॅनलमध्ये आणणं आणि त्यांना कुठेतरी गाईड करणं या हिशोबाने मी ह्याच्यामध्ये फुल टाईम बिल्डर आणि रेरामध्ये काम करतो सर. सो जसं सांगितलं इंटरेस्टिंग स्टोरी होती ऑल अबाउट बिकमिंग अ CA. आणि CA झाल्यानंतर का रिअल इस्टेट का तुम्ही चॉईस केलं? म्हणजे आय नो की मॅन पॉवर जनरेशनमध्ये सेकंड नंबरवर येतं आफ्टर ॲग्रिकल्चर. इट्स ॲक्सेप्टेड अँड इट्स ओके. बट वाय रिअल इस्टेट? का तुम्हाला असं वाटलं की रिअल इस्टेटमध्येच जावं? CA आहे आणि रिअल इस्टेटच का निवडावं? त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर स्वार्थ होता, कारण जसं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे तुम्ही लोक असं म्हणतात की जर तुम्हाला ग्लोबली जर जायचं असेल तर दुबईपासून सुरुवात करा. पण मला असं वाटतं दुबईची ट्रेन मिस झाली. पण आता मलेशिया दुबईच्या मागे येत आहे, सिंगापूर पण ग्रो झाला. मलेशिया, दुबईमध्ये अजून 7 युनायटेड अरब एमिरेट्समध्ये 7 एमिरेट्स आहेत. त्यातला एक दुबई आणि अबुधाबी डेव्हलप होतं, अजून 5 ऑन द वे. त्यामुळे जर मला पुढचे 40 वर्ष जर काम करायचं असेल तर रिअल इस्टेट विल बी अ गुड ब्रेड अँड बटर असं म्हणजे एक ॲझम्पशन होतं जर मी ग्लोबली जातो. कन्सिडरिंग इंडियामध्ये आपण पुण्याचं जर एक्झाम्पल घेतला 30 ते 40% सोसायटी रिडेव्हलपमध्ये जातात आणि त्या रिडेव्हलपमेंटमध्ये परत प्रोफेशनलचा खूप मोठा रोल येणार आहे. आणि त्यातला पुढचा एक स्वार्थ असा होता की बिकॉज ऑफ AI आणि ChatGPT आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे जी नॉर्मल रिटर्न फायलिंग प्रॅक्टिस आहे जी जनरली CA लोक करतात पुढच्या 5 वर्षात सगळं ऑटोमॅटिक होईल. मग त्यामध्ये जर मी फक्त रिटर्न फायलिंगवाला CA असेल तर ते होणार नाही. त्यामुळे माझा स्वार्थ तो होता की मला लॉंग टर्मच्या हिशोबाने तिकडे जाणं गरजेचं आहे. आणि दुसरा जर आपण परमार्थ यातला जर बघितलात तर जसं मागाशी बोलला एक तर एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे, खूप मोठं इकॉनॉमिक टर्नओव्हर रिअल इस्टेटमुळे होतं. बँकेचे लोन्स, त्या सोसायटीमध्ये कर्ज घेणारे लोक, त्यांचे EMIs, त्यामुळे चालणाऱ्या बँकाचे एम्प्लॉईज, हे जर तुम्ही बघाल ना एक फक्त रिअल इस्टेट सेक्टर तुम्ही इंडियातून काढलात ना खूप मोठा इम्पॅक्ट इंडियावरती होईल. तो वर्ल्ड मधून जरी काढला तरी इम्पॅक्ट 100%. बरोबर. तर दॅट्स वाय आय थॉट की करतोयच आपण तर या फील्डमध्ये आपण थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊ आणि अपकमिंग आणि बूमिंग आहे ओके अँगलने मी ह्याच्यामध्ये आला. बेस्ट. सो डायव्हिंग डीप, आता जसं एक ठीक आहे मी बिल्डर आहे, मला माहिती आहे आतल्या काय गोष्टी असतात, हाऊ इट इज टू बी अ बिल्डर अँड डू एव्हरीथिंग. पण एक गोष्ट असतं की प्रत्येक जण जेव्हा एक कस्टमर एक फ्लॅट घेतो त्याला असं वाटतं की त्याचे पैसे त्या फ्लॅटमध्ये अडकत आहेत किंवा तो इन्व्हेस्ट करतोय. बट काय असतं बिल्डर्सला जे एवढे पैसे येतात ते कुठे जातात, आणि हाऊ टॅक्सेशन इज ऑल्सो अ ग्रेट पार्ट, की तो पण एक पार्ट आहे की फक्त लोकांना वाटतं की बिल्डर्सला काय मटेरियल घ्यायचं आहे, लेबर्स पेमेंट करायचं आहे आणि बनवायचं आहे. बट हाऊ प्रोफेशनल्स टू पे प्रोफेशनल्स, त्यानंतर पण टॅक्सेशन्स आणि हे सगळ्या गोष्टी, तर कुठे जातात एक्झॅक्टली बिल्डर्सचे हे कस्टमर्सकडून आलेले पैसे? खूप इंटरेस्टिंग आहे हा, कारण जनरली ना असं होतं की त्या बिल्डरला बघून वाटतं अरे करोडोचे पैसे त्याच्या अकाउंटला येतात, पण तो ज्या गरम खुर्चीत बसलाय ना ती नेहमी गरम असतं. त्यालाच माहिती होते किती हॉट सीटमध्ये बसलाय. सो सुरुवात होते लायझनिंगमधून. लायझनिंग म्हणजे आपल्या केसमध्ये आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस जे कुठंतरी द्यावे लागतात सो दॅट कामं होतील. तर माझे एक मित्र आहेत ते बिल्डर आहेत, त्यांच्या केसमध्ये आपण जर त्या केसच्या अँगलने जर आपण स्टडी करून डिस्कस करायचा विचार केला, प्लॉट घेतल्यानंतर कन्स्ट्रक्शन चालू केल्यानंतर तिकडचे काही गावगुंड म्हणून आपण त्यांना ती लोक आले की कन्स्ट्रक्शन थांबवा, आम्ही करू देणार नाही. म्हणजे सुरुवात तिथून झाली दक्षिणा द्यायला. मग देन गव्हर्नमेंट ऑफिस आहेत, परमिशन्स आहेत, त्यानंतर खूप साऱ्या परमिशन्स घ्यायच्या आहेत, जागा NA नसेल तर NA करून घ्यायच्या आहेत. इथं ऑलरेडी त्यांचे पैसे खूप लागलेत. प्लस जागा घेण्यामध्ये ऑलमोस्ट 20 to 30% पैसे मोस्टली प्लॉटमध्ये लागलेत. डिपेंड कुठल्या एरियामध्ये तुमचा प्लॉट आहे आणि किती प्राईम लोकेशनला आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की मटेरियल कॉस्ट डे टू डे वाढत चालली. खास करून ब्लू कॉलर वर्करसोबत काम करावं लागतं बिल्डर्सना, मेजॉरिटी जर आपण बघाल. आणि ब्लू कॉलर इज दॅट कॅटेगरी की त्यांना काही पडलं नाही, त्यांना कंटाळा आला की फोन स्विच ऑफ करून बसतील घरात. त्यांच्या घरी जाऊन, छोटा बिल्डर म्हणतो मी मेहनत नाही की मोठ्या कॉर्पोरेट्स कंपन्यामध्ये, तर त्याच्या घरी जाऊन त्याला पकडून आणण्यापर्यंत म्हणजे अशा कसरती मोस्टली बिल्डरला करावे लागतात. सर तिकडे पैसा जातो, वेजेसमध्ये जातो. त्यानंतर टॅक्सेशनचा जर तुम्ही विचारला तर 5 ते 12% दरम्यान टॅक्स जातो. बऱ्याच वेळा ते कस्टमरकडनं घेतात आणि पे करतात. पण ते करून घेणं, त्यासाठी परत ॲडमिन असणं, त्यानंतर जो नवीन लॉ आला की ज्याच्यामध्ये 1% TDS करायचा आहे, त्यासाठी कस्टमरचा फॉलोअप घेणं, त्यांना त्याच्यामध्ये हेल्प करणं, म्हणजे 100 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये करण्यासारख्या. म्हणजे तो पैसा जो ज्या स्पीडनं येतो, डेफिनेटली मार्जिन आहे रिअल इस्टेट फील्डमध्ये. पण कारण लॉंग टर्म प्रोजेक्ट असल्यामुळं त्याच्या सस्टेनेबिलिटी, त्याचा फायनान्शियल, त्याच्या बाकी सगळ्या गोष्टी जर बघितल्यात तर तो पैसा बऱ्याच ठिकाणी जातो. आणि तो प्रॉपर मॅनेज होत नसेल तर बिल्डर प्रॉब्लेममध्ये येतो, तिकडे तो पैसा अडकलेला असतो. ॲज अ बायर माझ्यासाठी एकदा पैसे दिले, माझं काम झालं.
पण त्याच्यानंतर त्या पैशाला 100 रस्त्यातून चांगल्या मार्गातून त्या बिल्डिंगच्या कम्प्लिशनपर्यंत घेऊन जायची जी कसरत आहे ती बिल्डरलाच माहिती असते. बरोबर. आणि आम्ही फेस पण करतो ते डे टू डे लाईफमध्ये. आपण म्हणतो ना की परत एक रेरा येऊन बसला त्याच्यामध्ये, हां. आणि तो तर एक मोठा नाईटमेअर आहे खूप बिल्डरसाठी. आपण येऊ त्याच्यावरती. सो टॉकिंग अबाउट रेरा, म्हणजे तुम्ही नाव काढलंच आहे, तर बेसिकली रेरा आल्यापासून थोडंसं म्हणू शकतो की स्टँडर्डायझेशन आलं आहे, थोडे SOPs सेट केलेत त्यांनी. हो, मग ठीक आहे, इट्स नॉट अ अप टू डेट प्रोसेस ॲज ऑन डेट, बट दे आर ट्राईंग आणि ते करतायत. तर त्याच्यामध्ये एक आहे कॉन्सेप्ट दॅट इज एस्क्रो अकाउंट्स बनवावे लागतात, जे 3 तुम्हाला ऑपरेटिव्ह अकाउंट्स, एक ऑपरेटिव्ह, एक कलेक्शन आणि 70-30 अकाउंट, हे असे अकाउंट्स बनवावे लागतात. बट असं पण सिच्युएशन्स आहेत का की त्यामध्ये आलेले पैसे दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्ट्सला किंवा दुसऱ्या कुठल्या कामांना बिल्डर्स यूज करतात, असं होतं का? ह्याचं मी उत्तर टॅक्टिकल लिगली नॉट अलाउड. ठीक आहे, कारण जो आपण एस्क्रो अकाउंट ओपन करतो, सो बेसिकली सिस्टीम काय म्हणजे मी युजरसाठी सांगेन की एक बिल्डर असेल त्याला 3 अकाउंट ओपन करावे लागतील एका प्रोजेक्टसाठी. एक कॉमन अकाउंट आहे ज्यात सगळे पैसे जमा होतील, आणि बँकेला इन्स्ट्रक्शन द्यायचे की त्या कॉमन अकाउंटला आलेले पैसे डे एंडला 70 आणि 30 असे डिस्ट्रीब्यूट कर पुढच्या 2 अकाउंटमध्ये. तर आपण अज्युम करू ए हा कॉमन अकाउंट आहे, बी हा 70% आणि सी हा 30% अकाउंट आहे. तर ते पैसे तिकडं डिस्ट्रीब्यूट होतात. 70% जो अकाउंट आहे त्याच्यावरती 3 पोलीस बसलेत आणि चौथा एक जज बसलाय तो रेरा, त्याच्यावरती येऊ. 30% जो अकाउंट आहे तो बिल्डर कसाही यूज करू शकतो, त्याला तिथं कुठे लिमिटेशन्स नाही. त्या 70%तले पैसे काढण्यासाठी लिगली जर आपण बघाल तर 3 सर्टिफिकेट लागतात. फॉर्म 1 आर्किटेक्ट सर्टिफिकेट, तो कम्प्लिशन किती झालं सांगतो. फॉर्म 2 इंजिनियर सर्टिफिकेट, तो कॉस्ट किती सांगतो. फॉर्म 3 CA सर्टिफिकेट, तो चेक करतो बुक्स ऑफ अकाउंट. तो म्हणतो की इंजिनियर म्हणतो की आतापर्यंत 10 कोटीचा खर्च व्हायला पाहिजे, पण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये 10 कोटीच्या एंट्रीज झालेत का, त्याशिवाय तो CA फॉर्म 3 देतो. आणि त्या CAच्या फॉर्म 3 मध्ये एक लिमिट डिसाईड होते की तो त्या अकाउंटवरून इथंपर्यंत पैसे काढू शकतो, आणि मग बिल्डर तेवढे पैसे काढू शकतो. आता तुम्ही म्हणाल की बिल्डरला अथॉरिटी दिली तर तो किती काढेल ना, मग त्यासाठी परत इयर एंडमध्ये वर्ष संपल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये दुसऱ्या CA कडून, ज्यांनी फॉर्म 3 दिला तो नाही, तिसरा CA असेल जो त्याचा ऑडिटर असेल कदाचित, त्याच्याकडून फॉर्म 5 घ्यावा लागतो, आणि त्याच्यामध्ये तो चेक करतो की बाबा ह्या फॉर्म 3 प्रमाणे पैसे काढलेत की जास्त पैसे काढलेत. त्यामुळे ते 3 लेअरमध्ये म्हणजे हे 3 प्लस चौथा CA प्लस रेरा हे सगळे मिळून त्याच्यावरती कंट्रोल करतात. बट त्यातूनही काही बिल्डर असे आहेत, म्हणजे मी आत्ताच काही डेटा चेक करत होतो, त्याच्यामध्ये जवळपास 1950 प्रोजेक्ट असे आहेत पूर्ण महाराष्ट्रात की जे हे एस्क्रो अकाउंट सिस्टम फॉलो न केल्यामुळे रेराने ब्लॉक करून टाकलं. त्यामुळे जेव्हा निदर्शनात येतात, कारण रेरा खूप ॲक्टिव्ह आहे, कारण आधी मोफामध्ये रेरासारखी इंडिपेंडंट अथॉरिटी नव्हती, पण आता रेरा आल्यामुळं त्याच्यामध्ये इंडिपेंडंट अथॉरिटी आली. ती अथॉरिटी सो मोठो स्वतःहून किंवा कंप्लेंटवरून बिल्डरवरती ॲक्शन घेते, आणि बिल्डर्स त्यासाठी खूप जास्त लिमिट्समध्ये आहेत किंवा SOP फॉलो करतात असं म्हणता येईल. किंवा आधी असं असायचं की ह्या प्रोजेक्टचा पैसा तिकडचा इकडं, मग एक बंद पडला की सगळं बंद पडलं. असे खूप प्रोजेक्ट्स आहेत, मोठे मोठे नावं आहेत, तुम्हाला आठवत असतील, असे खूप नावं आहेत जे आता आत पण जाऊन बसलेत ते बिल्डर्स. तर त्या केसेस त्याच्या झालेले आहेत. त्यामुळे पैसे काढणं लिगली नॉट अलाउड. बाहेरच्या बाहेर जर ते काढत असतील तर ते आपल्याला काहीच नाही करू शकत त्याला, पण रिअलने त्याला सगळीकडून पॅक केलेलं. ओके. आणि जसं कॅश फ्लो एक इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बिझनेसमध्ये, रिअल इस्टेट बिझनेसमध्ये. मग कॅश फ्लो नीट न मॅनेज झाल्यामुळं किती प्रोजेक्ट्स बंद पडतात, आपण बघितले जातात की बंद पडतात. बट वाय कॅश फ्लो इज द ओनली थिंग ना की त्याच्यामुळेच बंद पडतात. मी एक स्टॅटिस्टिकल डेटा बघत होतो की आतापर्यंत महाराष्ट्रात जवळपास 4,500+ प्रोजेक्ट आहेत जे रेराने बंद केलेत किंवा त्यांचे अकाउंट ब्लॉक केलेत फॉर व्हेरियस रिझन, आणि त्यातला एक रिझन आहे कॅश फ्लो. ह्याच्यामध्ये जनरली काय होतं, जे नवीन बिल्डर आहेत त्यांना मी सजेस्ट करेन की तुम्ही प्रोजेक्ट तुम्ही अनाऊन्स केलात की सपोज छोटा 50 फ्लॅटचा माझा प्रोजेक्ट आहे, आणि तुम्ही काम करा की तुम्ही तुमच्या CNच्याकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा की सर हे असं दिसतंय, हे नंबर्स आहेत, त्याआधी एका एक्सेल शीटमध्ये मांडून घ्या की मी एवढे विकतो फ्लॅट, एवढे पैसे येतील, कन्स्ट्रक्शन कॉस्ट माझी एवढी होईल आणि माझी प्रॉफिटेबिलिटी एवढी राहील. देन डिवाइड इट इंटू डिफरंट पार्ट्स की आता माझी फाउंडेशन लेवल संपली, त्यानंतर मी ह्या लेवलपर्यंत आलो तर मला इतका प्रॉफिट बुक करायला हवा, मग तेवढा झाला का, तेवढं कलेक्शन झालं का, आणि मग त्यासाठी मला फर्दर 3 महिन्याच्या कन्स्ट्रक्शनसाठी किती पैसे लागणार आहेत, मग मला लोन घ्यायची गरज आहे की मी सेल करून त्यांच्याकडनं मी ॲडिशनल पैसे घेऊ शकतो. सो दिस इज हाऊ जर ते प्लॅन केलं तर कॅश फ्लो खूप मोठं काम करू शकतो. जसं मी नेहमी म्हणतो, जसं आपल्या बॉडीमध्ये ब्लड असतो, ब्लड संपला की आपण वीक होतो आणि मरून जातो, तसं बिझनेसमधला ब्लड म्हणजे कॅश आहे, तो संपला की बिझनेस मरून जातो. म्हणून कॅश फ्लो मॅनेज करणं सगळ्यात मोठं स्किलचं काम आहे. त्यासाठी मी सजेस्ट करेन की तुम्ही एक एक्सपर्ट हेल्प घ्या, त्या केसमध्ये ते तुम्हाला लॉंग टर्मसाठी बेनिफिशियल राहू शकतं. आणि जसं एक आपण बघतो की
जसं की बिल्डर्सकडे कधी कधी सेल्स स्लो डाऊन होतं. जेव्हा इंडियामध्ये एक असं सीझन म्हणतात की सेल्स सीझन चालू आहे, की जेव्हा खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात, खूप फेस्टिवल्स वगैरे येतात, तेव्हा खूप जास्त सेल्स असतो इंडियामध्ये. पण जर कधी कधी कुठल्या बिल्डर्सला सेल्स स्लो डाऊन फेस झाला, तर मग ते बायरचे पैसे कॅश रोटेशनसाठी यूज करतात का, दुसऱ्या प्रोजेक्टसाठी म्हणा किंवा पर्सनल नीडसाठी किंवा काय? जसं मगाशी म्हणल्याप्रमाणे 70%च्या रूलप्रमाणे त्यांना तर ते पैसे काढता येत नाहीत. आणि मी जितके बघितलेत की जे बिल्डर आतापर्यंत नामवंत आहेत त्यांनी ही सिस्टम फॉलो केल्यामुळे त्यांच्यावरती ॲक्शन्स होत नाही आहेत आणि त्यामुळे ते आहेत. त्यामुळं भले बँक बिझनेस स्लो डाऊन जरी झाला तरी कितीतरी बिल्डर्स मी बघितले जे लोनसाठी जातात, प्रोजेक्ट लोन उचलतात, पण हे 70%चा पैसा ते कुठं हात लावत नाहीत जनरली. आणि त्यासाठी मग परत स्कीम्स काढतील किंवा सेल्स प्रमोशन करतील, जास्त ऑफर्स घेतील, लॉन्चिंग परत रिलॉन्चिंग करतील, असं करून ते सेल्स वाढवतील. पण ह्या 70%च्या लिमिटच्या बाहेर तर जनरली बिल्डर जात नाही त्या केसमध्ये. आता 2 गोष्टी आपण बघितल्या आहेत की खूप लोकांचं म्हणणं असतं की बिल्डरची कमिटमेंट डेट एक असते आणि फ्लॅटची पोजेशन डेट एक असते. तर त्या हिशोबाने जेव्हा बिल्डर्सला कुठलाही प्रोजेक्ट डिले होतो द्यायला, तर त्यामुळे किती अफेक्ट पडतो बिल्डर्सच्या प्रॉफिटेबिलिटीवरती, किती इंटरेस्ट पडतो, किती प्रॉफिटेबिलिटी कमी होऊन जाते डिलेजमुळं. म्हणजे एक साईड आहे की कस्टमर्स म्हणतात की बिल्डरनी प्रोजेक्ट डिले केला आणि ते हटकूनच करतात, वेरॅज खूप सिव्हिलवाला काम आहे, खूप जास्त एजन्सीज इन्व्हॉल्ड आहे, तर ते प्रोजेक्ट डिलेज होतात. आपण बघतो की आपण कमिटमेंट देऊन पण नाही होत कधी कधी. तर त्यामुळे बिल्डरचा फायनान्शियली किती लॉस होतो? 100%. कारण लॉस तर याच्यामध्ये आहेच, मोठा लॉस आहे. कारण एक कमिटमेंट डेट दिली ती पूर्ण होऊ शकत नाही. सगळ्यात आधी रेराला एक्सटेन्शनसाठी अप्लाय करा, अँड विच इज व्हेरी डेंजर. कारण रेरा एक्सटेन्शन लवकर देत नाही, खूप त्रास देते रेरा अथॉरिटी. त्यामुळे एक्सटेन्शनचा तो त्रास आहेच, म्हणजे तो मानसिक त्रास म्हणू. कारण पैसे काय 5-10 हजार रुपये जे काय त्याचे अपडेशन चार्जेस असतील ते भरतील आणि जातील, दॅट इज नॉट बिग डील. पण इट कॉस्ट रेप्युटेशन. आपण जर फायनान्शियली जर बघायला गेलो, फायनान्शियलच्या बाहेर जर बघायला गेलं, कारण बऱ्याच वेळेला काय होतात की काही लोक म्हणतात की अरे तो बिल्डर खूप चांगला आहे, त्यांना त्याचे खूप नाव चांगलं आहे. म्हणजे आता माझा मित्र तो मला म्हणतो अरे तू त्या प्रोजेक्टमध्ये राहतोस, किती चांगला बिल्डर आहे तो. सो ते किती इमेज असतात, कारण ती क्रेडिबिलिटी बिल्ड होते. त्या तर संपतातच त्यांच्या, कारण उशिरा झाल्यानंतर. आणि आजकाल जे आपल्या हातात एक भूत आहे सोशल मीडिया, त्याच्यामुळे तर लोक इतकं पोस्ट करतात आणि टॅग करतात की ते फ्युचर सेल्स किंवा त्यांच्या अदर साईट्सवरती पण याचा प्रॉब्लेम व्हायला चालू होतो. तर ते नॉन फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत. फायनान्शियल जर आपण बघाल, जर बिल्डरने जर समजा लोन घेतला असेल तर तो इंटरेस्ट कॉस्ट सेपरेट येतो. उशिरा डिले केल्यामुळं परत PMCचे प्रॉब्लेम्स राहू शकतात, OCच्या वेळेला प्रॉब्लेम राहू शकतात. त्यांच्या जे आपण कमिटमेंट्स दिल्याप्रमाणे जे स्लॅब वाईज आपल्याला पेमेंट येणार आहे ते पेमेंट बँक रिलीज करत नाही, जर कस्टमरने होम लोन घेतला असेल तर. तर त्या अँगलने सगळ्या गोष्टींनी बघायला गेलं तर बिल्डरचा खूप मोठा लॉस आहे कम्पेअर टू बायर. कारण बायरसाठी एक फ्लॅट आहे, बिल्डरकडे 400 फ्लॅट आहे. बरोबर. हां, म्हणजे 400 टाइम्स बिल्डरचा प्रॉब्लेम आहे तो. आणि त्याच्यासाठी पण एक लॉजिकली हे आहे की तो पटकन या स्कीममधून बाहेर पडेल आणि नवीन स्कीमच्या मागे लागेल. म्हणजे तो जनरली बिल्डर इंटेन्शनली डिले करत नाही की बाबा चला आज 400 लोकांना त्रास देऊ, आज कुछ तुफानी करते. तर जनरली ही इच्छा तर बिल्डरची नसते. पण ते त्या काही गोष्टी असतात, जसं मला खूप साऱ्या एजन्सीसोबत काम करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात. आणि म्हणून तर ती म्हण आहे ना की लग्न पाहावे करून घर पाहावे बांधून. तर तो 400 लोकांचं घर बांधून देतो, आपल्या एक्झाम्पल मधला बिल्डर. तर त्याच्यासाठी तर खूप जास्त गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. म्हणून आता बिकॉज रेरा एक्सटेन्शनसाठी त्रास देतो म्हणून काही बिल्डर्स काय करतात, देताना मुद्दाम 1-1.5 वर्ष उशिरा टाइम सांगतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की मार्च 2029 मध्ये कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल, ते सांगतील की मार्च 30ची डेट. थोडं कॉल घेतात. मग काही लोक थोडं बघतात, अरे खूप लांब देतात, नको घ्यायला, 5 वर्ष लागतात, आपण दुसऱ्या बिल्डरकडे जाऊ. पण ते म्हणतात की इट्स ओके, सेल नाही झाला तरी चालेल, पण आम्हाला आमचं रेप्युटेशन कुठं संपवायचं नाही. पण ते सांगतात की सेलच्या वेळेला मार्च 30 रेरा ड्यू डेट आहे, आमची मार्च 29 आहे. कसं बस आम्ही तुम्हाला सांगतो, इथंपर्यंत कन्स्ट्रक्शन आलं, ह्या स्पीडमध्ये आलोय, ह्या स्पीडनं मी इथंपर्यंत जाऊन आमचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होऊ शकतं. म्हणून कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि तुमची प्रॉफिटेबिलिटी मॅनेजमेंट जर तुम्ही सुरुवातीला करू शकत असाल तर डेफिनेटली तुमचा प्रोजेक्ट टाईममध्ये कम्प्लीट होऊ शकतो. आता पुण्यामध्ये 2-3 उदाहरणं आहेत, आपण बघितलंय की आहेत नामवंत बिल्डर्स पुण्यात तर आहेच, बाकी जागी पण आहेत, पण पुण्यात जवळून बघितलेत आपण की बिल्डरनी जर बँकरप्सीसाठी अप्लाय केलं तर बायर्सचा पैसा कुठेतरी सेफ गार्डेड आहे का, की इट्स जस्ट हवा, म्हणजे की गेले हे
ह्या क्वेश्चनला आपण 2 पार्टमध्ये डिस्कस करू. 2017च्या आधी म्हणजे रेरा यायच्या आधी 1 मे 2017ला रेरा मध्यरात्री चालू झाला आणि 12:10 2 प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनचे ॲप्लिकेशन्स आले होते, म्हणून त्याला मध्यरात्री म्हणतात. कारण जनरली आपण 1 मे म्हणतो. तर त्याच्या आधीपर्यंत अशा काही अथॉरिटीज नव्हत्या किंवा अशा काही गोष्टी नव्हत्या. म्हणजे माझ्या पप्पांचे खूप छान मित्र आहेत सांगलीचे, तर ते ह्याच्यामध्ये संपले. म्हणजे फायनान्शियली खूप छान होते, पण त्यांनी बरेचसे लोन काढून सगळे सेव्हिंग टाकून एका बिल्डरकडे एक कमर्शियल प्रॉपर्टी बुक केली आणि त्यांनी कम्प्लीटच नाही केली. आजपर्यंत ती प्रॉपर्टी तशीच राहिली, गेले 13 वर्ष झाले आणि ते लिटरली फायनान्शियली संपून गेले त्याच्यात. म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आहेत. रेरा आल्यानंतर त्याला सेफगार्डिंग आलं. मग काय करतं, इन केस जर बिल्डरने बँक्रप्सीसाठी अप्लाय केलं तर रेरा ऑथॉरिटी चार्ज घेते आणि ते चेक करतात की ह्याची खरंच फायनान्शियल व्हायबिलिटी आहे का, की ते पैसे परत करू शकतील. नंबर 1. जर बायर म्हणत असेल की मला पैसे परत हवेत, तर रेरामध्ये थोडा वेळ थांबा. तो म्हणजे मला कम्प्लिशन हवा, रेरामध्ये थोडा वेळ थांबा. ते बघतील आणि नवीन बिल्डरला हायर करतील आणि इन दॅट केस तो नवीन बिल्डर ते कन्स्ट्रक्शन पूर्ण करून देईल आणि ज्याला फ्लॅट बुकिंग कॅन्सलच करायचं आहे त्याला मग त्या प्रोजेक्टमधच्या त्या बिल्डरच्या फंडमधून जे काय असतील ते फ्लॅट लिलाव करून त्याला ते पैसे परत मिळतात आणि विथ इंटरेस्ट त्याला पैसे परत मिळतात. त्यामुळे इतकं सोपं नाही बिल्डरला की बँक्रप्सी फाईल केली आणि तो पळून गेला. आता तरी इतकं सोपं राहिलं नाही. म्हणून आपण म्हणतो ना की मंदिरात ना जनरली 3 प्रकारचे लोक जातात, हौशे, नवशे आणि पावशे. हौसे म्हणून गेलो, नवस केला म्हणून गेलो आणि देव पावला म्हणून गेलो. तर तुम्ही तसे हौशे, नवशे, पावशे बिल्डर नसावात. कारण इतकं सोपं राहिलेलं नाहीये की चला आपण साईट करून बघू, जमते का बघू. इतकं सोपं नाही राहिलं. आणि रेरा रजिस्ट्रेशनचा लिमिट पण खूप छोटा आहे, 500 स्क्वेअर मीटर किंवा 8 युनिट्स. तुम्ही जनरली कुठे जा, 8 युनिट हे कधी म्हणजे ॲव्हरेज एका बिल्डिंगमध्ये 8 युनिट तर बनतातच. बरोबर. हां, त्यामुळं त्याच्यावर जर जात असेल तर रेरा कंपल्सरी ॲप्लिकेबल झाला आणि रेरा आला की मग परत सगळ्या गोष्टी मागे लागल्या. त्यामुळं मोठा बिल्डर आणि चांगला बिल्डर व्हायचा असेल तर मग ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा बघाव्या लागतील. इतकं इझी नाही बँक्रप्सी फाईल करणं रेरामध्ये. बरोबर. आणि फायनान्शियल डिसिप्लिनचं किती जास्त महत्त्व आहे. म्हणजे ठीक आहे, आपण कॅश फ्लो बघितला, आपण असं पण म्हणलं की बिल्डरनी काही गोष्टींमध्ये जास्त लक्ष देऊन काम केलं पाहिजे, बट फायनान्शियल डिसिप्लिन कितपत इम्पॉर्टंट आहे एका बिल्डरसाठी. म्हणजे मला तर असं वाटतं की जेव्हा मी पण या बिझनेसमध्ये आलो तेव्हा कळालं की फायनान्स इज द ओनली गेम. तुम्हाला फायनान्स मॅनेज करायचं आहे, धंदा ऑटोमॅटिक होतो, सेल्स होतो, सगळं होतं, काम होतं. तुम्हाला फायनान्स मॅनेजमेंट जमलं पाहिजे आणि ते डिसिप्लिन आलं पाहिजे. तर कितपत गरजेचं आहे फायनान्शियल डिसिप्लिन ह्याच्यामध्ये. आपण जर कॅटेगरी वाईज बघितलात ना, ABC 3 आपण गोष्टीमध्ये सपोज जनरली मोठे आपण डिस्ट्रीब्यूट करायला गेलं तर एक तर तुम्हाला डोमेन नॉलेज लागतं बिझनेसमध्ये. मी जेव्हा बिल्डर आहे तर मला बांधकाम समजलं पाहिजे, नाहीतर तो आर्किटेक्ट येऊन टोपी घालून जाईल, तो इंजिनिअरिंग टोपी घालून जाईल आणि मला समजतच नाही काय प्रकारचं आलं. हा डोमेन नॉलेज मला हवं. दुसरं सेल्स अँड मार्केटिंग लागेल, बनवते पण विकता येत नाही मला. आणि तिसरं अकाउंट फायनान्स अँड ॲडमिन पण इम्पॉर्टंट आहे फायनान्ससोबत. ॲडमिन इज बेसिकली ॲडमिनिस्ट्रेशन्स, की मग त्या केसमध्ये आलेल्या एन्क्वायरीजला फॉलोअप घेणं असेल किंवा कन्स्ट्रक्शनचे फॉलोअप्स घेणे असतील किंवा ते रनिंग ऑर्डर्स चेक करणे असतील, हे सगळं असेल. तर ॲडमिन आणि फायनान्स हे 2 मी त्याला त्या Aमध्ये टाकेन आणि B आणि C पुढचे पाठ येतील. जसं तुम्ही आता म्हणलात की फायनान्सच सगळं आहे. तुम्ही चेक करा बऱ्याच केसमध्ये की बिल्डरने विकल्याने भरपूर पैसे आले आणि त्याला पैसे वापरायचे समजत नाहीत. तर माझ्याकडे एक मित्र आहे, तो नॉन फायनान्सवाली केस आहे त्याची. तो मोबाईल रिपेअरिंगचा त्याचा एक मोठा सेटअप आहे आणि त्याला एका चांगल्या इन्व्हेस्टरने 16 कोटीची इन्व्हेस्टमेंट दिली. 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आधी 10/10च्या ह्याच्यातून त्यांचं काम चालायचं. काही लोकांना वर्क फ्रॉम होम द्यायचे, ते ऑनलाईन लॅपटॉप आणि मोबाईल आणायचे आणि रिपेअरी करून द्यायचे ऑनलाईन घेऊन. त्यांनी इमिजिएटली FC रोडला 8,000 स्क्वेअर फूटचं ऑफिस घेऊन टाकलं 16 कोटी आल्यामुळे, 4 का 5 लाख रुपये भाड्याने. आणि 10 महिन्यानंतर त्यांना समजले की माझ्या 16 कोटीतले फक्त 2 कोटी शिल्लक आहेत. सो दिस इज परत 10/10मध्ये गेले. मग फायनान्स डिसिप्लिन तो आहे. म्हणून ना नेहमी मी सांगतो की पैसे कमवायला अक्कल नाही लागत, आलेले पैसे सांभाळायला अक्कल लागतं. म्हणून फायनान्स खूप इम्पॉर्टंट पार्ट याच्यामध्ये प्ले करतो. आणि त्यासाठी मी सांगतो की जर कॉमर्स साईडचा जर बिल्डर असेल ना, त्याला थोडंफार तरी समजतं. मी परत आता डिफरन्शिएट करत नाही, पण जनरली आता आम्ही कॉमर्सवाल्यांच्या लक्षात कॅल्क्युलेशन्स खूप चालतात. म्हणजे कॉलेजमध्ये माझे एक सर म्हणायचे, गुलाबाचं फुल कॉमर्सवाल्याला दिलं तर तो विकेल, सायन्सवाल्याला दिलं तर तो फाडून त्याच्यातले केमिकल्स बघेल आणि आर्ट्सवाल्याला दिलं तर ते गर्लफ्रेंडला देईल. म्हणजे एकच फुल आहेत पण 3 त्याचे ट्रीटमेंट आहेत. तसं आमचं डोकं फक्त कॅल्क्युलेशनमध्ये छान चालतं. जर तो बिल्डर कॉमर्स साईडचा नसेल तर मी त्याला समजेन की तुम्ही तुमच्या CAला ॲज अ पार्टनर समजा. ऑन पेपर घेऊ नका त्याला, पण त्याला ॲज अ पार्टनर समजा. तुमचा CA कन्सल्टंट जर चांगला असेल
तर तुमचा प्रोजेक्ट खूप छान लेवलला एक्झिक्यूट होऊ शकतं. पण जनरली मी असं बघितलं, त्यांना वाटतं की CA फक्त एक लायबिलिटी आहे, कंप्लायन्ससाठी त्याला पैसे दिले, मग काय होतं, उतने पैसे में उतना मिलेगा, ते लोक तेवढी सर्व्हिस देतात. मग अदर हँड त्यांना आपण जर इनिशियली पासून इन्व्हॉल्व करून घेतलं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि फेअर रेम्युनरेशन ही जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर देऊ शकलो, तर डेफिनेटली तो ॲज अ पार्टनर तुमच्यासोबत काम करेल आणि फायनान्शियल डिसिप्लिनमध्ये खूप जास्त हेल्प करू शकतो. अजून एक खूप जास्त मोठी प्रॅक्टिस रिअल इस्टेटमध्ये चालत आलेली आहे, जी तुम्हाला आणि लिगल ॲडव्होकेटला सोडून भरपूर लोकांना माहीत नसते, आणि दॅट इज की ॲग्रीमेंट व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन. म्हणजे ते काय कॉन्सेप्ट आहे बेसिकली रिअल इस्टेटमधलं, ते तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा. ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना की पेनी वाईज अँड पाऊंड फुलिश, तो तसा प्रकार आहे तो. सो थोडक्यात असं आहे, फॉर एक्झाम्पल मी 1 कोटीला एक फ्लॅट घेतोय आणि माझे मित्र, माझे शेजारी, कधी कधी बिल्डरचे ऑफिसचे लोक म्हणतात की सर 1 कोटीला घेतलं, 70 लाख दाखवू, 70 लाखावर स्टॅम्प ड्युटी भरू आपण. कारण 1 कोटीवरती स्टॅम्प ड्युटी तुमची 7% जाणार आहे, 70 लाखावरती भरू, तुमचे पैसे वाचतील. आणि लोक म्हणतात, अरे हां ठीक आहे, म्हणजे 3 लाख रुपये वाचले, 5 लाख रुपये वाचले, आणि ते फील प्राऊड की अरे मी 3 लाख वाचवले, किती छान आहे मी. तर ह्या केसमध्ये दोघांच्याकडून नुकसान आहे. बिल्डरला तर मला 1 कोटी द्यायचे आहेत, आपण बिल्डर पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर त्याला 30 लाख रुपये ब्लॅकमध्ये घ्यावे लागतील, आणि इंटू अगेन 400 फ्लॅट्स आहेत. त्यामुळं ही खूप मोठी अमाऊंट होते, आणि ती मॅनेज करणं हे खूप त्रासदायक होतं बिल्डरच्या अँगलने. कारण आपण ओपनली बोलू शकतो, सगळ्यांना मिळते ते प्रॅक्टिस, म्हणजे आपण असं काही गुपित गोष्टी काय बोलत नाही, त्यामुळे बिंदास बोलतो ह्या नंबर्स. दुसऱ्या अँगलने तुम्ही कस्टमरच्या अँगलने जर बघाल, त्याच्या केसमध्ये आपण असं समजू की ठीक आहे, त्याने ते 3 लाख रुपये आज वाचवले, पण त्याला कुठं कुठं त्रास होतो. जर त्या सपोज इन्कम टॅक्सला समजला, त्या केसमध्ये त्याला डिफरन्स अमाऊंटवरती प्रॉब्लेम, बिल्डरला नेला दोघांना येऊ शकतो. रिसेल करायला जात असेल तर परचेस व्हॅल्यू कमी असल्यामुळे त्याला त्रास होतो. त्यानंतर त्याला ती कॅश आधी मॅनेज करावी लागते. जनरली मी जेव्हा बघितलं की सॅलरीड लोक पण ही गडबड करतात, अकाउंटवरचे 30 लाख रुपये विड्रॉ करतात आणि बिल्डरला आणून देतात. सिम्पल इन्कम टॅक्सची साध्या स्क्रुटिनीमध्ये 10 लाखाची विड्रॉल, 10 लाखांना अबावची विड्रॉल जेव्हा दिसून आली, स्क्रुटिनीमध्ये ते विचारतात कोणाला दिले पैसे सांगा, आणि इमिजिएटली तुम्ही बाय केलेला ट्रेल दिसतो, मग तिकडे ते अडकू शकतं. इन केस रेरामध्ये कसं आहे ना, जोपर्यंत सगळं चांगलं आहे तोपर्यंत चांगलं आहे. ज्या दिवशी एखादा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्या बिल्डरसोबत तुम्ही त्याला 1 कोटीच्या समोर सपोज एक 70-80 लाख रुपये दिलेत, आणि 20 लाख रुपये त्यातले 30 लाख तुम्ही कॅशमध्ये दिलेत, आणि इन केस तुम्हाला प्रोजेक्ट आता प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला, तुम्हाला कॅन्सल करायचं आहे, आणि तो म्हणला की नाही ॲग्रीमेंटमध्ये एवढे तेवढेच पैसे तुम्हाला परत देईन, तर त्या केसमध्ये काय करणार तुम्ही? त्यामुळं जब सब कुछ चंगा चल रहा त्या वेळेला ठीक आहे, बट जब चंगा नॉट चल रहा उस टाइम खूप मोठा प्रॉब्लेम येतो. म्हणून आय विल रिकमेंड की ही प्रॅक्टिसच नाही केलेली बरी, की ॲग्रीमेंट व्हॅल्यू जे आहे ॲक्च्युअल तेवढीच तुम्ही ॲग्रीमेंट दाखवा आणि त्याच्यावर तुम्ही बिझनेस करा. कारण जनरली त्या केसमध्ये शॉर्ट टर्म बेनिफिट आहे, पण लॉंग टर्ममध्ये या गोष्टी खूप हार्मफुल आहेत. कॅपिटल गेनचा विषय होतो बिल्डरच्या केसमध्ये. सो कॅपिटल गेन कसा येतो, जेव्हा मला ती रिसेल करायची आहे, रिसेल प्राईस मायनस परचेस प्राईस त्याला इंडेक्स केलं जातं. बरोबर. पण मी 30 लाख रुपये कमी परचेस दाखवल्यामुळे मला सेल करताना कॅपिटल गेन जास्त येणार आहे ना. सगळ्या अँगलने जर बघाल तर तो एक आपण असं म्हणू की चुकीचा निर्णय असेल तो, आणि त्यामुळे ॲग्रीमेंट व्हॅल्यूला जाणं हे ऑलवेज बेटर. आणि आता जसं कॅश फ्लो झालं, सगळं झालं, आता खूप बँक्स जसं कस्टमर्सला लोन द्यायला तयार असतात ना, तसं ते बिल्डर्सला पण द्यायला तयार असतात. सो काय आता समजा आपण बँक्सला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करूया, एक नॅशनलाइज बँक्स आणि एक NBFCs. सो विच इज मोर प्रेफर्ड? ठीक आहे, म्हणजे की एका NBFCsमध्ये थोडीशी डॉक्युमेंटेशनमध्ये थोडासा 19-20 चल जाएगा, नॅशनलाइजमध्ये नाहीच चालत. बट व्हॉट इज मोर प्रेफर्ड, आणि बिल्डर्स कुठल्या बँक्सला जास्त प्रेफर करतात कन्स्ट्रक्शन फायनान्स घेण्यासाठी? ओके, सो परत जसं आता तुम्ही विचारल्याप्रमाणे की NBFCला डॉक्युमेंटेशन्स कमी लागतात, पण ते लगेच कर्ज देतात. पण एक कॅच तो आहे की ते थोडं महाग हाय रेटने देतात. पण नेहमी लक्षात ठेवा, कडू औषध आहे ना तुम्हाला बरं करण्यासाठी असतं, आणि गोड साखर तुम्हाला आजारी पाडण्यासाठी असतं. तर भले NBFC तुम्हाला गोड वाटत असेल, इंटरेस्ट पोर्शन जो तुमचा जाणार आहे. जनरली जर तुम्ही बिल्डरच्या केसमध्ये बघाल तर 50 कोटी 100 कोटीचे लोन तर ते असे खेळत घेतात. म्हणजे एखाद्या स्मॉल फ्लॅट ओनरसाठी 1 कोटी म्हणजे आयुष्याची कमाई आहे. पण बिल्डरमध्ये आम्ही 800 कोटीच्या लोनच्या फाईल्स केलेत, तर त्या केसमध्ये मी 0.5% जरी व्हेरिएशन काढतोय तरी ती अमाऊंट काही कोटीच्या घरात जाते. त्यामुळं NBFC बरे जर लवकर देत असेल त्या केसमध्ये त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट जास्त जातो. रेट ऑफ इंटरेस्ट इज ओके. मोस्टली NBFCमध्ये तुम्ही चेक करा, त्यांना ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस नावाचा एक प्रकार असतो, जो 0.30% to 1% रेंजमध्ये असतो. मग तुमच्या लोन अमाऊंटच्या तेवढे पर्सेंट आम्ही दरवर्षी चार्ज करणार, म्हणजे त्या इंटरेस्टमध्ये ती अमाऊंट ॲड करा. प्लस चार्जेस असतात, बाउन्सिंग चार्जेस ह्यूज असतात.
एक खूप छान फायनान्स कंपनी आहे जी खूप फेमस आहे. त्याच्या केसमध्ये असं आहे, 1200 रुपयाचा जरी EMI असला तरी 3000 रुपये बाउन्सिंग चार्जेस फिक्स आहेत. आणि 3 लाखाचा EMI जरी असला तरी 3000 रुपये बाउन्सिंग चार्जेस फिक्स आहेत. मग तर 1200 रुपयासाठी त्याने 2.5 EMI बाउन्सिंग चार्जेसमध्ये पे केले. लक्षात घ्या. आणि ते लोन कधी संपत नाही त्या केसमध्ये. ऑन द अदर हँड जर तुम्ही नॅशनलाइज बँकेत जाल, कडू औषध घ्यायला जाल, तुम्ही थोडं डॉक्टर चेक करणार, गरज पडली की इंजेक्शन देणार, पण तो तुम्हाला बरं करण्याच्या हिशोबाने औषध देतोय. तर नॅशनलाइज बँकमध्ये क्वार्टरली कंप्लायन्स हे बिल्डरला द्यावे लागतात. मग अशा काही प्रोफेशनल फर्म्स आहेत जे हे जे क्वार्टरली रिपोर्ट्स बनवणं असेल, बँकेला सबमिट करणं असेल, असे हे करणारे कन्सल्टंट आहेत जे तुम्हाला लोन पण करून देतील, त्याचे कंप्लायन्स पण करून घेतील. त्या केसमध्ये बँक त्यांना कमिशन देतं. कधी कधी तर तुमच्याकडून 0.5% 1% जरी मागितलं तरी पण परवडतं, कारण लॉंग टर्मच्या अँगलने बघाल तुम्ही तर तो जास्त बेनिफिशियल राहतं. म्हणून जर तुम्ही बिल्डर असाल तर व्हॉट आय विल रिकमेंड इज की नॅशनलाइज बँक आधी प्रेफर करा. आणि तुम्ही म्हणा नॅशनलाइज बँक आम्हाला उभं करत नाही, सर आमच्याकडे स्टेट बँक आहेत, आम्ही स्टेट बँकेच्याकडून लोन करून दिलेत लोकांना. त्यामुळे ते पॉसिबल आहे, व्हेरी मच पॉसिबल आहे, कारण बँकांना पण कर्जदार हवेत सो दॅट ते व्याज कमवतील. त्यामुळे ते देतात त्या केसमध्ये. एवढंच की ऑप्शन एक्सप्लोर करणं खूप गरजेचं आहे. आता ही सगळी साईड झाली बिल्डर साईड. आपण सगळं बिल्डर साईडचं बघितलं की बिल्डर कसा पैसे मॅनेज करतो किंवा कसा बिल्डरने पैसा मॅनेज केला पाहिजे की कस्टमर्सची फसवणूक होणार नाही किंवा गोष्टी चुकणार नाही त्या हिशोबाने. तर आता जसं आपण कस्टमर्सबद्दल बोलतो, कस्टमर इज द किंग ऑफ द मार्केट आणि त्या सगळ्या गोष्टी, तर त्याबद्दल लोक टॅक्स वाचवण्यासाठी घर घेतात. आजच्या टाईममध्ये आहेत काही लोक की टॅक्स बचाना है तो घर ले लो, ज़्यादा पैसे आ गए हैं बैंक में तो घर ले लो. तर ते शहाणपणाचं आहे का? म्हणजे खरं ते चांगलं आहे का एक फायनान्शियल डिसिजन कुठल्याही कस्टमरसाठी? सर तो तसा एक्झाम्पल झाला, माझ्या घरी दोरखंड म्हणून फास लावून घेतली किंवा विष पडलं होतं म्हणून पिऊन बघितलं, एक्सपायर होत होतं, तसा विषय झाला. तो एक्सपायर झाला तरी हो दे, विष आहे तो. तर म्हणजे आय एम नॉट सेइंग की घर विष आहे, पण मला हे म्हणायचं आहे की टॅक्स वाचवण्यासाठी घर घेणं हे तितकं योग्य नाही आहे. कारण लोक काय म्हणतात, आता पण तुम्ही बघाल नवीन रेजिममध्ये गव्हर्नमेंटला तुम्हाला खर्च करायला लावायचा, त्यामुळे न्यू टॅक्स रेजिममध्ये त्यांनी डिडक्शन सगळी काढून टाकले. म्हणजे मोठं मोठे तुम्हाला 3.5 लाखाचं डिडक्शन मिळत होतं, कॅपिटल गेनचे 2 लाख रुपये, इंटरेस्टचे हाऊसिंग लोनच्या इंटरेस्टचे 2 लाख रुपये आणि ATC मध्ये प्रिन्सिपलचे 1.5 लाख रुपये, असे 3.5 लाखाचं डिडक्शनमध्ये ते बंद केलेत गव्हर्नमेंटने. भले आपण जरी ते अज्युम करू की तुम्हाला ते डिडक्शन मिळत आहेत, तरी पण जो तुम्ही इंटरेस्ट पे करणार असाल, कारण लोनच्या केसमध्ये जर बघाल तुम्ही 50 लाखाचं लोन तुम्ही 30 वर्षासाठी 9% जर घेतलात, 9%ला 36,000चा EMI येतो 30 वर्षासाठी. 30 वर्षात तुम्ही त्या 50 लाखासमोर 65 लाख रुपयाचा इंटरेस्ट पे केलेला असतो. तर त्यामुळे तुम्हाला तो घर 1,65,00,000ला पडलेला असतो, 50 लाखाचं घर. स्टॅम्प ड्युटी सेपरेट, GST भरला असेल तर तो सेपरेट, अंडर कन्स्ट्रक्शन जर तुम्ही घेतला असाल तर. आणि त्या केसमध्ये तुम्ही म्हणता अरे 50 लाखाला घेतलो आणि 70 लाखाला विकलो, बघ माझा फायदा झाला. फायदा नाही झाला, तो लॉस झाला. मग इन्कम टॅक्स जरी आपण सेव्ह केला असेल तरी तो वेगळा आहे. आणि होतं कसं की लोन 30 वर्ष चालणार आहे, 3 वर्षामध्ये गव्हर्नमेंट, 5 वर्षामध्ये गव्हर्नमेंट चेंज होतं, त्या 5 वर्षात 5 वेळा बजेटून टॅक्सेशन चेंज होतं. मग त्या शॉर्ट टर्म टॅक्ससाठी मी 30 वर्षाची कमिटमेंट घेऊन ठेवतो. त्यामुळं मी असं रिकमेंड करेन की का तर माझा टॅक्स जास्त जातोय म्हणून मी घर घेतो गरज नसताना, दॅट इज नॉट ॲडवायजेबल. घर हे तुमचं रिअल इस्टेट हे तुमचं माझ्या मते एकही असावं जे तुमचं स्वप्नातलं घर असावं. त्या स्वप्नातल्या घरात स्वप्नातल्या गोष्टी असाव्यात. म्हणजे बऱ्याच वेळेला लेडीजचं एक इमोशनल स्वप्न असते की माझ्या घरी हे हवं, हे हवं, हे हवं. त्यासाठी घर घ्या, एकच घ्या. त्याच्यानंतर तुम्ही शक्यतो इन्व्हेस्टमेंट म्हणून रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट नका करू. ते मी असं म्हणेल, म्हणजे मी थोडंसं अपोज करेल त्या स्टेटमेंटला, बिकॉज आय एम इन टू द सेम फील्ड. म्हणजे की माझं एक असं त्याच्यावर म्हणणं राहील की बेसिकली ओव्हर हाईप्ड प्रॉपर्टी असेल तर घेण्यास सेन्स नाही आहे. 100%. इन केस त्याच्यामध्ये खरंच व्हॅल्यू अप्रिशिएशन असेल, तिथे काही डेव्हलपमेंट प्लॅन्स असतील, तर देन इट इज अ गुड चॉईस. अँड इफ यू आर गेटिंग इट ॲट अ गुड प्राईस. म्हणजे मी एक असं बघितलंय की रिअल इस्टेट वाढतं, प्लॉट्स वाढतात, प्लॉट्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं खरंच जास्त वाढतं. रेसिडेन्शियलमध्ये इन्कम ग्रोथ थोडा कमी असतो, कमर्शियल्समध्ये थोडा जास्त असतो, बट तिथं व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट पण जास्त आहे. मग या सगळ्या गोष्टी एकंदरीत आहे. आणि आजकाल एक ट्रेंड पण आहे, आपण कन्झ्युमर्सचा म्हणूया की मुव्हिंग ऑन, की आपण एक बघतो की होम लोन्स करून इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घेतात. म्हणजे एक घर आहे बट इन्व्हेस्टमेंट म्हणून एक प्रॉपर्टी घेत आहेत. त्यांच्याकडे समजा 30 लाख रुपये, तर 30 लाख रुपये भरतील, वरती 30 लाखाचं लोन मारतील. तर कितपत टेन्युअर घेणं इज अ गुड चॉईस? म्हणजे जास्त लॉंग लास्टिंग टेन्युअर घेणं इज गुड का कमी टेन्युअर घेणं इज गुड? मी ना याच्यामध्ये एक सांगेन, ते मोस्टली इन्व्हेस्टमेंट गुरु म्हणतात की एवढा घ्या तेवढा घ्या. मी माझा एक्सपिरियन्स सांगेन किंवा मला जे वाटतं किंवा मी जे करतो.
मी घेताना मॅक्सिमम टेन्युअर घेतो. फॉर एक्झाम्पल आता मी 30 वर्षाचं मला 30 वर्षाचं घेईन, सो माझी ॲक्च्युअल कमिटमेंट कमी येईल. राईट. जसं आता तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल 50 लाखासाठी मला 30 वर्षात 36,000 रुपयाचा EMI येतो. दॅट इज फाईन. म्हणजे मी तेवढं भरू शकतो किंवा एक्स्ट्रा भरू शकतो, फाईन. मग तुम्हाला 6 महिन्यानंतर बँक प्रीपेमेंटच्या परमिशन देते, अप्रुव्हल देते. त्याच्यात एक सिम्पल कॅल्क्युलेशन आणखी एकदा मी बघितलं होतं की जर ह्या 65 लाखामध्ये जर तुम्ही दरवर्षी एक फक्त EMI एक्स्ट्रा भरलात, 12च्या ठिकाणी जर 13 EMI भरलात, तर 65 जागी तुमच्या जवळपास 55 ते 40-50 लाख रुपये तुमचा इंटरेस्ट जाईल फक्त. म्हणजे 15 लाख रुपये वाचतील फक्त एक EMI एक्स्ट्रा दिल्यामुळे. सो व्हॉट आय रिकमेंड की फायनान्शियल प्लॅन करताना तुम्ही मॅक्सिमम पिरियड घ्या आणि जे पैसे ॲट द एंड ऑफ देअर शिल्लक राहतील ते पैसे तुम्ही परत होम लोनमध्ये रिपे करून टाका. असं करून 30 वर्षाचं लोन जर तुम्ही 15 वर्षात जर क्लोज केला तर तुम्ही फायद्यात आहे. 30 वर्षाचं लोन 30 वर्षात रिपे केला तर बँक फायद्यात आहे. जो टेन्युअर आहे त्याच्या निम्म्या टेन्युअरमध्ये संपून टाका बेसिकली. हे केल्यामुळे खूप मोठी सेव्हिंग होते याच्यामध्ये आणि वस्तूची वस्तू होऊन जाईल. आणि तुमचा जो क्वेश्चन होता की ॲप्रिसिएशन आणि ह्याच्याबद्दल लोक काय करतात, म्हणजे माझा तो स्टेटमेंट कशासाठी होता, कारण लोक काय करतात जे मार्केट व्हॅल्यू आज चालू आहे त्याच्यामध्ये घेऊन टाकतात. पण त्या केसमध्ये ॲव्हरेज 3 ते 4% रिटर्न मिळतं. बाकी मेंटेनन्स ह्या गोष्टी जर मी काढल्या रेंटल इन्कम. पण जिथं जर तुम्हाला 7 ते 8% रिटर्न मिळत असतील, मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की खूप वेळेला असं होतं बिल्डर अडचणीत असतो आणि त्याला पैशाची गरज असते आणि तो हव्या त्या रेटमध्ये देतो. आता माझे एक मित्र आहेत, ते असे बिल्डरमध्ये इन्व्हेस्टर आहेत, ते ॲट अ टाइम 6 फ्लॅट 10 फ्लॅट घेतात. बिल्डर अडचणीत आहे, मार्केट रेट 70 लाख आहे, 55 लाखाला देतोस का, 10 घेतो. असे पण लोक आहेत. त्या केसमध्ये हे परवडतं. पण हे जेव्हा जो टिपिकल मी कॉमन मॅनबद्दल बोलतो की तो मग आहे, मग 10 लाख रुपये घेतलं, बायकोचं सोनं तोडून 10 लाख रुपये आणले आणि मग तो टाकून परत नवीन लोन करतो, तर त्या केसमध्ये कदाचित कुठंतरी ह्या गोष्टी थोडंसं त्यांना विचार करणं गरजेचं आहे की ते रिटर्न्स त्या पट्टीत येत नाही त्याच्यामध्ये. ओके. आणि जसं की एक कॉन्सेप्ट असते आजकाल, मला असं वाटतं की 2-3 दिवसापूर्वीच असं आलं, म्हणजे कालच मी एक न्यूज आर्टिकल वाचत होतो की टॅक्समध्ये एक चेंज झाला आहे की हजबंड अँड वाईफ सोबत टॅक्स फायलिंग करू शकतात. आणि त्याच्यामध्ये इफ युअर वाईफ इज म्हणजे हाऊसवाईफ असेल किंवा नवरा घरातलं तो काय कमवत नसेल, बायको कमवत असेल, तर दोघं मिळून टॅक्स फायलिंग करू शकतात, असं मी एक काहीतरी आर्टिकल वाचत होतो. तर त्यामध्ये जेव्हा कोणीही इन केस कुठलाही कन्झ्युमर एक फ्लॅट घेतोय, एक प्रॉपर्टी घेतोय, तर कोणाच्या नावावर घेणं इज अ गुड फायनान्शियल डिसिजन, असं काही आहे का त्याच्यामध्ये की जॉईंटली घेणं इज गुड किंवा इंडिव्हिज्युअली असं घेणं इज गुड, असं काय आहे का? थोडंसं आउट ऑफ द आपण ह्याच्यावरती डिस्कस करू. मोस्टली बँक अकाउंट जे असतात ते जनरली आपल्याकडे एक ट्रेंड आहे की माझं इंडिव्हिज्युअल माझं अकाउंट, माझ्या बायकोचं वेगळं अकाउंट. पण मी खास करून गुजराती समाजात बघितलं जास्त करून. एका माझ्या मित्राच्या फॅमिलीत डेथ झाली होती त्यावेळेला मी ह्या गोष्टी समजल्या. मी अजून CA स्टुडंट असताना त्यांच्या घरी प्रत्येक बँक अकाउंट हे जॉईंट आहेत, प्रत्येक प्रॉपर्टी जॉईंट आहेत, इन्क्लुडिंग गाडी जॉईंट नावाने. ह्याचा फायदा असा होतो त्या केसमध्ये, इन केस डिमाइस ऑफ वन पर्सन, दुसऱ्या पर्सन आयदर सर्व्हायव्हरमुळे त्या गोष्टी इझी होतात. कंप्लायन्सेसचा प्रॉब्लेम राहत नाही त्या केसमध्ये. म्हणून हे जॉईंट असणं नेहमी गरजेचं. आपण जेव्हा घराचा विषय करतो, माझं असं सजेशन असेल की इमिजिएट नेक्स्ट रिलेटिव्ह म्हणजे तुमचे स्पाऊस, त्यांच्या नावाने तुम्ही घ्या प्रेफरेबली. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आईवडिलांच्या नावाने प्रॉपर्टी घेऊन ठेवतात, मग इनहेरिटन्समध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो कदाचित. मी कमवतोय, मी माझ्या आईवडिलांच्या नावाने घेतो आणि माझा भाऊ नंतर उठून बसतो, अरे माझा पण हिस्सा त्याच्यामध्ये आला, आणि मी भांडत बसतो की नाही मी माझे पैसे आहेत, माझी प्रॉपर्टी आहे. पण लिगली ते आईवडील त्याच्यावरती ओनर असल्यामुळे त्याचा तो हक्क 100% लागणारच आहे त्या केसमध्ये. त्यांना जॉईंट ओनर म्हणून तुम्ही घेऊ शकता आईवडिलांना जर घ्यायचं असेल, पण तुम्ही त्याच्यामध्ये हवात. हजबंड वाईफ तुम्ही घ्या. मुलांच्या केसमध्ये परत तोच विषय होतो की तुम्हाला समजा 2 मुलं आहेत, मग त्यातल्या एकाच मुलाला घेऊन सोबत तुम्ही सगळ्या प्रॉपर्टीज जर केल्यात, इन केस ऑफ युअर डेथ तो 100% ओनर बनतो. म्हणून आतापर्यंत ह्या गोष्टी डिस्कस करणं पण पाप होतं इंडियन कल्चरमध्ये की इनहेरिटन्सचं काय, तो मेला तर काय. पण आत्ता जमाना असा झाला की आपल्याला गोष्टी 100% ओपनली बोलणं गरजेचे आहेत. त्यामुळे जर जॉईंट प्रॉपर्टीची जेव्हा कंडिशन येते, फर्स्ट प्रेफरन्स शुड बी हजबंड अँड वाईफ. त्याचे परत तेच फायदे आहेत, दोघांच्या ITR बनून लोन चांगलं बसतं, दोघांना डिडक्शन चांगलं मिळतं आणि दोघांच्या इन्कम प्रमाणे आणखीन एलिजिबिलिटी वाढत जाते. आणि इन केस ऑफ डिमाइस ऑफ वन पर्सन, दुसऱ्या पर्सनला त्या लिगली ट्रान्सफर करायच्या गोष्टींची खूप जास्त गरज नाही पडत. बरं, जर तुम्हाला अदर दॅन दॅट घ्यायचं असेल, भाऊ मिळून घ्यायचं असेल, भाऊ बहीण घ्यायचं असेल, तर बहिणीच्या हजबंडबद्दल विचार करा, तुमच्या बायकोबद्दल विचार करा. खूप कॉम्प्लिकेशन्स पुढे येऊ शकतात. म्हणून इंडियामध्ये, आणि तुम्हाला माहिती इंडियामध्ये सिव्हिल केसेस 10 आणि 20 वर्ष चालतात. म्हणजे एक पिढी संपून जाते पण ती केस संपत नाही. त्यामुळं ह्या प्रिकॉशन घेणं खूप गरजेचे आहे. जॉईंटच्या केसमध्ये शक्यतो तुमच्या स्पाऊसला प्रेफरन्स देतात. आणि एक लोन अप्रुव्हलचं असतं की लोकांचं एक असं आहे म्हणणं आहे की बँक लोन होतं आहे म्हणजे प्रॉपर्टी लिगल आहे. हे खरंच असतं का काय? म्हणजे एक आहे असं खूप लोक म्हणतात की आजच्या याच्यामध्ये
स्मार्ट चॉईस असं आहे की तुम्ही असं बघू शकता की बँक लोन अप्रूव्ह झालं म्हणजे लिगल आहे. ते खरं असतं का म्हणजे? मला मला एका मित्राने म्हणलं होतं की मैं ना बहुत स्मार्ट हूँ. मतलब कैसे स्मार्ट हो? तो बोलते मैं भले मेरे पास 1 करोड़ का प्रॉपर्टी के लिए 1 करोड़ बचा है, मैं 1 लाख रुपये का तो क्यों ना मैं हाउसिंग लोन लेता हूँ. का तर बँक सगळं चेक करते. हां, ह्याच्यामध्ये आहे की सर्च रिपोर्ट बँक करून घेते, ते फ्रीमध्ये होतं. म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्याकडनं पैसे घेतात ते. व्हॅल्युएशन बँकेकडून होतं. पण बँकेचं काम हे तुमची प्रॉपर्टी सांभाळणं नाही आहे. बँकेचं काम त्या लोनला सांभाळणं आहे. तर बँक आधी बघते की तुम्ही रिपे करू शकता का, नंबर 1. सेकंड, तुम्ही गेलात तर मी प्रॉपर्टी विकून पैसे कमवू शकतो का. मग बँकेसाठी नेहमी तुम्ही गेलात आणि प्रॉपर्टी कमवणं हे नेहमी सेकंड प्रेफरन्स आहे. बँक आधी सिक्युअर करते की तुम्ही लोन रिपे करू शकता का. म्हणून त्या केसमध्ये हाही मिथ आहे की बँक लोन झालं म्हणजे प्रॉपर्टी 100% क्लिअर आहे. कारण बँक इतकं डिटेल जात नाही. पण समजा इन केस जर काय प्रॉब्लेम आले आणि समजा बिल्डरच्याकडून प्रॉब्लेम असेल, ओनरशिपमध्ये प्रॉब्लेम असेल, जॉईंट जेवी असल्यामुळे काय प्रॉब्लेम असेल, बरेच वेळेला जेवीमध्ये हा प्रॉब्लेम राहतो की जो लँड ओनर आहे ते लोक थोडं प्रॉब्लेम करू शकतात आणि कन्स्ट्रक्शन थांबू शकतं. अशाही गोष्टी होऊ शकतात. या केसमध्ये बँक कुठे येत नाही. मग बँकेचा आपला ड्यू डिलिजन्स होऊ दे, तुम्हाला तुमचा ड्यू डिलिजन्स करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी खूप छान टूल्स अवेलेबल आहेत आजच्या केसमध्ये. महारेराची वेबसाईट, गुगलला जा, महारेराच्या वेबसाईटवर प्रोजेक्टचं नाव टाका, पिनकोड टाका किंवा त्या एरिया टाका, तुम्हाला सगळे प्रोजेक्ट दिसतील त्या एरियातले. तुमचा प्रोजेक्ट शोधा, त्याच्यामध्ये त्याचे प्लॅन्स असतील, सगळे परमिशन्स असतील, डिक्लेरेशन्स असतील, त्याच्यावरती काय लोन आहे ते सगळे डिटेल असतील. तो तुम्ही तुमचा होमवर्क करा. जनरली आपण आयफोन एखादा घेताना 17 घेऊ का 15 घेऊ का 16 घेऊ आणि त्यामध्ये प्रो घेऊ का प्रो मॅक्स घेऊ, असे 9 व्हेरिएशनमध्ये आपण 3 दिवस घालवतो जनरली 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. इथे जर मी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतो तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 1 आठवडा स्टडी करा, सगळे प्रिंटआउट काढा, त्याला हायलाईट करा, कलर करा, मॉडेल ॲग्रीमेंट वाचा, जेवीचे ॲग्रीमेंट वाचा आणि मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता. बँक आपलं करेल, पण हे डोक्यातून 100% काढणं गरजेचं आहे ॲज अ बायर की बँक लोन केलं म्हणजे माझी प्रॉपर्टी 100% सेफ आहे. असं होत नाही. तुम्हाला तुमचा होमवर्क हा केलाच पाहिजे. आणि एक कॉन्सेप्ट असते लोन्समध्ये की पार्ट रिपेमेंट. म्हणजे जसं आपण एक आत्ता मध्ये म्हणलो बोलता की 12 EMI भरण्याऐवजी 13 भरायचे, 1 EMI पण एवढा फरक पडतो. सो पार्ट रिपेमेंट पण करणं कन्झ्युमर साईडवर किती हेल्पफुल राहतं इन द लाँग रन. तो खरंच जेन्युनली त्याच्यामध्ये पैसे वाचवतो का, की इनिशियली लोन घेतल्याने एवढ्या दिवसांमध्ये भरलं तर इंटरेस्ट वाचतो किंवा काय, असं काय आहे? पार्ट रिपेमेंट कितपत युजफुल आहे? जनरली पार्ट रिपेमेंट 100% युजफुल आहे. कारण काही बँकांचा असं रूल असते की पहिले 6 महिने आम्ही तुम्हाला काही हालायला देणार नाही, फक्त EMI इमानदारीनं भरायचे, बाकी आमच्याकडे बघायचं पण नाही. कारण त्यांना पैसे कमवायचे. पहिल्या 6 महिन्यामध्ये बँक दणकून इंटरेस्ट कमवते. तुम्ही जर पहिला EMI चेक कराल तर त्याच्यामध्ये 10 ते 15% फक्त प्रिन्सिपल असतं आणि 85% इंटरेस्ट कॉस्ट असतं पहिल्या काही EMIजमध्ये. त्यानंतर तो हळूहळू कमी होत जातो. 6 महिन्यानंतर जर तुम्ही पार्ट रिपेमेंट करू शकत असाल तर डेफिनेटली करा. मी मोस्टली सॅलरीड लोकांना असं रिकमेंड करतो की तुमचा जो बोनस आला ना, निम्मा एन्जॉय करा, निम्मा लोनमध्ये भरून टाका. असं अज्युम करा की आलाच नाही, निम्माच आला बोनस. हे जर तुम्ही थोडंसं आपण म्हणतो ना पोटाला चिमटा काढून जर तुम्ही या गोष्टी करू शकाल तर त्या केसमध्ये 100% होतं. आणि सर आजकाल मी बघतो ना की ह्या पब आणि पार्टी कल्चरमुळं मला शनिवारी रविवारी पबमध्ये जाणं गरजेचं आहे. असे लोक आहेत, वर्षातून 1 वेळा 2 वेळा ट्रिप्स होणं गरजेचे आहेत, त्यातले एक इंटरनॅशनल ट्रिप होणं गरजेचं आहे. ह्या कल्चरमुळं लोक खूप बर्डन होत चालले. तुम्ही जर बघाल आधीच्या काळात असं होतं की नोकरी लागायची, आयुष्यभर काम करायचं, रिटायरमेंट नंतर त्यांना रिटायरमेंट फंड यायचा आणि त्या रिटायरमेंट फंडातनं घर बांधायचं ना श्रम साफल्य असं जनरली लिहिलं असायचं. जुन्या बिल्डिंग जर तुम्ही बघाल तर श्रम साफल्यच होत्या जास्त करून. पण आता उलटं झालंय, नोकरी लागली पहिल्या 3 महिन्यामध्ये मी घर बघायला चालू करतो आणि मग मी EMI घेतो आणि तो EMI पुढच्या 30 वर्षासाठी भरतो. नोकरीची मला गॅरंटी नाही आहे, लेओवर येईल, कोविड येईल, काही गोष्टी होऊ शकतील, मी कंपन्या चेंज करत असतो त्यामुळे मला प्रॉब्लेम राहू शकतो. ॲक्सिडेंटल डिसेबिलिटीच्या खूप जास्त प्रॉबेबिलिटीज आहेत इंडियामध्ये आजकाल. आपल्याकडे ड्रायव्हिंग होतं आणि जेवढं डिसिप्लिन आपल्याकडे आहे त्या सगळ्या अँगलने जर आपण बघितलं तर पुढच्या 30 वर्षासाठी तो अडकून पडतो त्या कंपनीत. आणि मग एक मोटिवेशन गुरु तुला यूट्यूबमध्ये ॲड येते की आपको अगर काम करणे में एन्जॉय नाही आ रहा मतलब आप जी नाही रहे, असलं काहीतरी. मग म्हणतो अरे यार मी अडकलो, मला हे करायचं स्वप्न होतं पण मी नाही करू शकत का तर माझ्या मागं EMIचं लोड लागलेलं. त्यामुळं जे तुम्ही पार्ट रिपेमेंटबद्दल बोलला होतात की लोन घ्या 100%, कारण लवकर घर होणं एक मोठं अचिव्हमेंट असते. पण जितकं लवकर होईल तितकं लोन तुम्ही क्लिअर करणं गरजेचं. आता सिबिल स्कोर इज ऑल्सो थिंग. म्हणजे आय डोंट नो की CAs पेक्षा जास्त सिबिल स्कोर कोण छान एक्सप्लेन करेल, बट सिबिल स्कोर मेंटेन ठेवणं आणि कसं लोअर सिबिल्सला अजून स्ट्रॉंग करणं कसं केलं पाहिजे, म्हणजे वाय सिबिल इज सो इम्पॉर्टंट. सो आय नो बेसिकली, बट टू आर व्ह्युअर्स बेसिकली की का सिबिल इतका का इम्पॉर्टंट आहे आणि हाऊ टू इम्प्रूव्ह इट अँड मेक इट स्ट्रॉंग. म्हणजे कसं त्याला मजबूत करायचं की सिबिल
बघूनच लोन भेटलं पाहिजे असं. तर सिव्हिलमध्ये प्रकारे बेसिकली बाळ जन्मल्यानंतर आपण पत्रिका बनवतो, तसं तुमची फायनान्सची पत्रिका म्हणजे सिव्हिल. जसे ते ग्रहतारेवरून आपलं ठरतं की आज शनीची 7.5 चालू आहे, काय राहूची काही दशा चालू आहे, तर तसं त्या सिव्हिलमध्ये समजतं. मग जर 750च्या वर जर सिव्हिल असेल, तुम्ही गुगल पेवरती तुमचा सिव्हिल चेक बघू शकता, फ्रीमध्ये बघू शकता, जीपेमध्ये आणि फोनपे पेटीएमवरती पण आलेलं आहे सध्या. 750च्या वर असेल तर बँक 100% म्हणजे तुम्ही ते बँकेच्या जावईसारखेच असं समजा. बँक तुम्हाला बसवून चहा पाजून लोन देते, कारण त्यांना माहिती आहे की हा चांगला डिसिप्लिन आहे. सो बेसिकली 7.5 आणि 750 आणि 750च्या मध्ये थोडं महागात मिळतं पण कर्ज मिळतं, पण 750च्या खाली जनरली बँक अलाव करत नाही. मग तुम्ही म्हणाले स्कोरचा अर्थ काय, स्कोर बनतो कसा? बऱ्याच पॅरामीटरवरती तुमचा स्कोर ठरतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही EMI बाउन्स करणं. मागच्या 6 महिन्यात जर तुम्ही EMI बाउन्स केलेला असाल किंवा आता 3 महिने केलेत त्याला, तर लोन होत नाही. सो बेसिकली असं ॲझ्युम करा, आपण ह्याला असं एक्झाम्पल घेऊ, आपण स्कूलमध्ये आहोत आणि आपल्या स्कूलमध्ये खूप नटोरियस मुलगा आहे. तो येता जाता मुलींना मारतो, टपली काढतो, सगळ्यांची छेड काढतो. आपण त्याला काय म्हणू, हा नालायक मुलगा आहे. पण समजा तो 6 महिने काहीच करत नाही, शांत एकदम अभ्यास करतो, येतो खाली बघून हे करतो, मुलींच्याकडे बघत पण नाही, तुम्ही अरे सुधारला म्हणतो आपण त्याला, राईट? तर तसं तेच बँकेच्या केसमध्ये आहे. तुम्ही एक EMI बाउन्स केला म्हणजे तो नालायक मुलगा झाला बँकेसाठी. तुम्ही ते 3 महिने जर इमानदारीनं राहिला तर म्हणाले अरे हा सुधारला, आधी नालायक होता पण आता सुधारलाय. सो जर सिबिल स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल ना, सगळ्यात छोटा शॉर्टकट सांगतो. एक जास्त नाही, 10,000 रुपयाची FD करा बँकेत आणि त्याला सांगा FDच्या अगेन्स्ट मला एक क्रेडिट कार्ड दे. 8 ते 7,000 रुपयाच्या लिमिटचं क्रेडिट कार्ड मिळतं, बँक FDच्या अगेन्स्ट देते. ते क्रेडिट कार्ड वापरा आणि इमानदारीनं पे करा. 3-4 महिने कराल तर स्कोर इम्प्रूव्ह होईल. मला आवडत नाही क्रेडिट कार्ड. बरेच व्हिडिओने म्हणले की क्रेडिट कार्ड ट्रॅप आहे. मग त्या केसमध्ये काय करा, छोटंसं गोल्ड लोन करा आणि गोल्ड लोनची EMI ॲटलीस्ट 3 महिने तुम्ही प्रामाणिकपणाने भरलात तर सिबिल स्कोर 100% वाढतो. तो ड्रास्टिकली चेंज होतो. आणि बऱ्याच वेळेला लोकांना असं असतं की मोबाईलवरती कळतं की मला तर सर एव्हरीडे 2-3 मेसेज येतात, कॉंग्रॅच्युलेशन युअर लोन प्रोसेस इज इन युअर लोन फाईल इज इन प्रोग्रेस, 2.5 लाखाचं लोन सँक्शन झालं आहे. आता मी फाईल दिलीच नाही तर प्रोग्रेसमध्ये कुठं आहे, क्लिक हिअर टू नो मोर. ते क्लिक केले की ते ॲप्लिकेशनकडे घेऊन जातं मला. आणि लोक करतात, मोबाईल ॲपवरच्या ॲप्लिकेशन लोन खूप घेतात. त्या केसमध्ये तुम्ही जितक्या जास्त एन्क्वायरीज कराल तेवढं सिबिलमध्ये तुमचा स्कोर कमी येतो. का तर बँकेला काय वाटतं, सिबिलला काय वाटतं की हा भुका आहे खूप, ह्याला कर्ज हवं म्हणून तो कर्ज शोधत फिरतो सगळीकडं, त्यामुळे सिबिल स्कोर कमी होतो. आणखीन एक पॅरामीटर क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड जर तुमचं समजा 1 लाखाचं लिमिट असेल, 70,000च्या वर म्हणजे 70% ऑफ क्रेडिट लिमिटच्या वर क्रेडिट कार्ड यूज नका करू. तरी पण वाटतं की हा भुकेला, ह्याला खूप पैसे लागत असतात, मला नको कर्ज द्यायला. असे काय पॅरामीटर्स आहेत. तर सिबिल तुम्ही आत्ता गुगल पेवरती चेक करा किती आहे. 750च्या खाली असेल तर प्रार्थना करा की मी काही करणार नाही, शांत फक्त छोटंसं लोन घेऊन रिपे करा, कारण 750च्या खाली त्यासाठी झालेला असतो. किंवा मायनस असेल सिबिल, म्हणजे कधीच लोन नाही घेतलं त्यांचा सिबिल मायनस असतो. मग त्यांच्या केसमध्ये की छोटंसं मग नाही झालं, एखादा होम अप्लायन्स घ्या, एखादा TV, फ्रीज, वॉशिंग मशीन जर घरी काय घ्यायचं असेल, मुद्दाम EMI वरती घ्या. म्हणजे मी त्यासाठी हे घड्याळ बायकोच्या नावाने घेतलं होतं, 10,000 रुपयाचं घड्याळ आहे आणि त्याला मी EMI मध्ये कन्वर्ट करून घेतलं का तरी त्याचा स्कोर चांगला होते म्हणून. तर अशा काही ट्रिक्स वापरून तुम्ही मायनस सिबिलवरून चांगल्या सिबिल येऊ शकता. आणि एकदा तुम्ही आलात तर लोन EMI बाउन्स व्हायला देऊ नका. एकदा झाला तर तो नेहमी तुमच्या सिबिलमध्ये दिसतो. बेसिकली कोणी एखाद्याने छोटं लोन घेऊन तो गुड सिबिलमध्ये आला आणि नंतर मग त्यांनी सोडून दिलं सगळं, तो काहीच लोनच नाही घेते ना, कुठून लोन घेतलंय किंवा काय, तर ते कॉन्स्टंट तेच राहतं का ते रिड्यूस पण होत राहतं? स्कोर त्या केसमध्ये कॉन्स्टंट राहणार, पण तुम्ही जर मल्टिपल एन्क्वायरीज केला तर स्कोर परत कमी होणार. तर ते आहे. आता खूप ह्या वेळेला दिसलं, पण माझ्या केसमध्ये झालं होतं. माझं पंजाब नॅशनल बँकेमध्ये स्टुडंट अकाउंट होतं आणि माझ्या अकाउंटला 10,000 रुपये होते त्यावेळेला. मी ATM मधून कॅश काढायला गेलो तर त्यांनी कॅश फेल दाखवला ट्रान्झॅक्शन. मग मी बँकेत जाऊन 10,000 रुपये काढले आणि मी 10,000 रुपये काढले, ते मला मिळाले, ते 0 झालं आणि प्लस हे 10,000 रुपये ची परत जमा झालेली एंट्री आली त्याच्यावरती. असं काहीतरी ग्लिच झालं होतं. म्हणजे ठीक आहे ना, अकाउंटला 10 दिवसात मी 10 वापरले, सोडून टाकू. परत स्टुडंट आणि 3,000 रुपये ATM मधनं काढले. म्हणजे बँकेने थोडक्यात मला 3,000 रुपये कर्ज दिले असं समजा. 10चे 10 काढले आणि 10,000ची चुकीची एंट्री दिसत होती. मी ते वापरले आणि सोडून दिलं. 1.5 वर्षांतर बघतो तर मला ते दाखवते क्रेडिट कोडमध्ये 830 रुपये तुमचे ड्यू होते. तर त्यातले त्याने 830 ॲज अ क्रेडिट कार्ड बँकेने शो केलं तिथं आणि तो मला सिबिलला खूप दिवस त्रास देत होता, मी स्टुडंट असल्यापासूनची गोष्ट. तर अशा गोष्टी होतात. त्यामुळं जर तुम्ही लोन घेताय, प्रॉपर रिपे करताय आणि सोडून दिलात, फाईन. परत तुम्ही कधी 2-3 वर्षांना एन्क्वायरी कराल, दॅट्स फाईन, कारण एक रेकॉर्ड जनरेट झालेला आहे तुमचा. रेकॉर्ड नसल्यापेक्षा छोटा रेकॉर्ड आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. सो बेसिकली बँक काय बघते, तुम्ही किती डिसिप्लिन आहात. तुम्ही म्हणलात की मी 6 EMI मध्ये कर्ज फेडतो, तुम्ही बरोबर वेळेत दिलेत का ते EMIs? हो, म्हणजे तुम्ही डिसिप्लिन चाइल्ड आहात, म्हणजे शांतबाळ आहे. त्या शांतबाळाला आपण आणि थोडं आपण मदत करू शकतो.
दिस इज हाऊ बँक इज जजिंग यू ऑन द बेसिस ऑफ सिबिल स्कोर. थँक्यू फॉर द पॉडकास्ट सर. पॉडकास्ट एक नंबर झाला. म्हणजे आपण दोन्ही एंड्सला बोललो, बिल्डर साईड पण बोललो, कन्झ्युमर साईड पण बोललो, आणि इट वॉज अ ग्रेट पॉडकास्ट. यातल्या भरपूर काही गोष्टी मला वैयक्तिकरित्या माहिती होत्या, बट व्ह्युअर्सला त्या सगळ्या गोष्टी म्हणतात ना की ज्याला त्यातलं जास्त ज्ञान आहे त्यांनी सांगितलेलं कधी पण जास्त लवकर कळतं. सो थँक्यू. अँड आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू फॉर द अपॉर्च्युनिटी. आणि तसंच एक सेगमेंट असतो आमचा, सॉरी टू इंटरप्ट, बट एक आहे की दिस ऑर दॅट क्वेश्चन्स. इट्स नॉट रॅपिड फायर, दिस ऑर दॅट, यू हॅव टू सिलेक्ट वन. ओके. की काय तुम्हाला जास्त फेवरेबल वाटतं किंवा काय, तसं त्या टाईप्स. सो लेट स्टार्ट. सो फ्लॅट्स ऑर प्लॉट्स? आय विल गो विथ फ्लॅट्स. ओके. सो एक CA आहात म्हणून एक प्रश्न आहे माझा. दॅट नाही इज विचारत का तुम्ही याच्यात? नाही. देन द सेकंड इज रिअल इस्टेट और म्युच्युअल फंड्स? म्युच्युअल फंड्स. ओके. आता प्रोजेक्ट अडकतो तो पैशांमुळे अडकतो की विक्री कमी झाल्यामुळे? मोस्टली पैशामुळे अडकतो. विक्रीसाठी बाहेर खूप आहेत इंडियात. ओके. दबावाला की बिल्डर खर्च कमी करतो की बाहेरचे पैसे वापरतो? दबाव आला की बाहेरचे पैसे वापरतो. ओके. त्यानंतर डिलेमध्ये जास्त नुकसान कशाचं होतं, व्याजाचं की नावाचं? आपण जर ते खूप जास्त बोलले, नावाचं, ऑब्व्हियसली नावाचं. ओके. आणि जसं की अजून एक की घराचा खर्च जास्त कशामुळे वाढतो, बांधकामाच्या एक्सपेन्सेसमुळं की कागदपत्र जमा करणं आणि व्याजामुळं? मोस्टली कागदपत्रामुळं, दोन्ही साईडमध्ये, बिल्डर आणि बायर साईड, दोन्हीच्या केसमध्ये. ओके. जसं आजकाल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन्स होतात तर 2 पार्टीज इन्व्हॉल्ड असतात, एक तर बिल्डर आणि एक तर बायर. तर डील करताना जास्त प्रेशर कोणाचा असतो, बायरचा की बिल्डरचा? डील करताना जास्त प्रेशर कोणाचा असतो की कराच ही डील? इज इट फ्रॉम द बायर साईड ऑर द बिल्डर साईड? म्हणजे मी पुण्यासाठी विचारतो. मोस्टली बिल्डरच करतो. कारण ज्या दिवशी मला फ्लॅट आवडला तो लगेच फोन करतो, 3 दिवसांसर 2 बायर आलेत, काय करू सांगा. ही ट्रिक असतेच त्यांची. ओके. त्यानंतर डिले कम्पन्सेशन एक गोष्ट आहे की डिले होतो त्यासाठी कम्पन्सेशन होतं, ते कुठून दिलं जातं, नवीन विक्रीमधून की साठवलेल्या पैशांमधून? मोस्टली नवीन विक्रीमधून. ओके. बिल्डरसाठी कुठलं लोन जास्त प्रॉफिटेबल आहे, NBFCs और नॅशनलाइज बँक? ऑलवेज नॅशनलाइज बँक. ओके. आणि कन्झ्युमरसाठी पण नॅशनलाइज और NBFCs? कन्झ्युमरसाठी पण नॅशनलाइज बँक. ओके. सिबिल खराब असेल तर काय करायचं? ऑप्शन नाही, बेगर्स आर नॉट चुजर. मग त्याच्याकडं नॅशनलाइज बँक, NBFC शिवाय पर्याय राहत नाही मग. ओके. ओके. पण याच्यामध्ये एक थोडंसं ऍड करेन की NBFCतून लोन घ्या आणि एकदा तुम्हाला वाटलं 6 महिन्यात सिबिल व्यवस्थित झालं, मग त्याला BT करा, बॅलन्स ट्रान्सफर म्हणतात. मग तुम्ही ते नॅशनलाइज बँकेत ट्रान्सफर करून घेऊ शकता. ओके. 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 म्हणजे तिथे लग्न नाही केले की एका सोबत राहायचं आपल्याला, लोनमध्ये तुम्ही बँका बदलू शकता. ओके. आता बिल्डर्सला इन्व्हेस्टर्स बरोबर खूप चांगलं रिलेशन असतं. सो बिल्डरला जास्त त्रास कोणाकडून होतो, इन्व्हेस्टर्सकडून होतो का एंड युजर कस्टमरकडून होतो? मोस्टली बाहेरकडूनच त्याला जास्त होतं. इन्व्हेस्टर्सकडून म्हणजे इन्व्हेस्टरला विकल्यानंतर जास्त त्रास राहतो, कारण त्याला पैसे सोडायचे आहेत, त्याला काढायचे आहेत. इन केस जर ॲप्रिसिएशन जरी नाही आलं तर तो त्याच्या डोक्यावर चढणार आहे, बांधकाम थांबलं तरी डोक्यावर चढणार आहे, आणि तो मोठा असल्यामुळे, बिग फिश असल्यामुळे तो त्याला पकडू शकतो. येस. बाहेरच्या केसमध्ये खूप गडबड होऊ शकते. सो दॅट वॉज द एंड ऑफ टुडेज पॉडकास्ट. That's great. Thank you so नाईस much. Thank you. टू बी विथ यू. आणि खूप मजा आली. म्हणजे CA म्हणून काय मेंटॅलिटी असते मला आज कळाली. म्हणजे असा वेळ नव्हती आली माझ्यामध्ये की मी एक CA सोबत असं बसेल बोलायला की व्हॉट एक्झॅक्टली गोज अराउंड रिअल इस्टेट, बट आज ते आपण केलं अँड इट वॉज अ ग्रेट थिंग. थँक्यू, तुम्ही आला आणि आम्हाला वेळ दिला. इनफॅक्ट मी सर, अभिषेक सर, हे रिकमेंड करेन की तुमचा चॅनल मोस्टली रिअल इस्टेट रिलेटेड आहेत. राईट. आणि खूप कमी वेळा जनरली आता बिल्डरकडून बोलणारे लोक खूप कमी आहेत. म्हणजे बाहेरबद्दल खूप बोललात, रेराचे जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघाल प्रत्येक वेळेला फक्त कस्टमर बद्दल बोलतात, पण दॅट डज नॉट मीन की बिल्डर हा कल्प्रिट असतो. तर व्हॉट आय रिकमेंड की जर तुम्ही बिल्डर असाल आणि हे जे व्हिडिओज बघत असाल तर डेफिनेटली खाली क्वेश्चन्स टाका. अभिषेक सर स्वतः बिल्डर आहेत, स्वतः इन्व्हेस्टर आहेत, आम्ही स्वतः याच्यात आहोत. आणि हवं तर जर इंटरेस्ट वाटत असेल, छान होत असेल आणि जास्त क्वेश्चन जास्त छान येत असेल, आम्ही नवीन सिरीज सोबत परत यायला. पण नक्की तुम्ही विचार करा, प्रश्न विचारा आणि याच्यावरती आपण नक्की आपण चर्चा करू. फॉर शुअर. सो दॅट वॉज द एंड ऑफ अ टुडेज पॉडकास्ट. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो की काय इनपुट्स होते, कुठे आम्ही असे काही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी घेतल्या ज्यात तुम्हाला नाही पटल्या बट तुम्हाला असं वाटेल की आपण अजून त्याच्यावरती बोलावं. सो प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो. आणि प्लीज अजून असं कमेंट करा की व्हॉट यू वॉन्ट टू नो अबाउट रिअल इस्टेट. तुम्हाला अजून काय माहिती करून घ्यायचं आहे रिअल इस्टेटबद्दल आणि कसं मी अजून सिम्प्लिफाय करू रिअल इस्टेट फॉर यू. सो प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो अँड थँक्यू फॉर वॉचिंग टिल हिअर.